मंत्री मुश्रीफांच्या प्रचारार्थ येथे गिजवण्यामध्ये भव्य मोठी रॅलीही काढण्यात आली आहे। गिजवण्यामध्ये कडगावमध्ये आणि काल ही गडिंग्लजमध्ये ही भव्य दव्य विराट अशी सभा झालेली आहेत आणि आज आपण पाहतोय गिजवण्यामध्ये विराट अशी ही पदयात्रा निघालेली आहे। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात ही रॅली निघालेली आहे। सतीश पाटील आहेत आपल्या सोबत। साहेब, गेल्या 3 दिवसामध्ये 3 सभा ह्या मोठ्या झालेल्या आहेत, अनेक पक्ष प्रवेश झालेले आहेत, अनेक पाठिंबे झालेले आहेत आणि आज आपण पदयात्रा काढलाय, कसा प्रतिसाद मिळतोय, काय वाटतंय विधानसभेच्या अनुषंगाने? आदरणीय आमचे नेते, या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री, त्याचबरोबर खास करून इथं गिजवण्यात आज अखेरच्या टप्प्यामध्ये आज गिजवण्यातल्या तमाम जनतेनं आज ही निवडणूक हातात घेतलेली आहे। खरोखर आज बघतोय तर घरात प्रत्येक घराघरातनं महिला, तरुण वर्ग, सर्व वयोवृद्ध माणसं ही सगळी अगदी हिरिरीनं बाहेर पडलेली आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत साहेबांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे। खरोखर खऱ्या अर्थानं ही पोच पावते आहे की मुश्रीफ साहेबांनी जो गरिबांचा जो विकास केलेला आहे, गरिबांच्या ज्या योजना अंमलात आणलेल्या आहेत, त्या निश्चितपणे घराघरापर्यंत पोहोचवण्यामध्ये आमची सगळी टीम गिजवण्यामधले ग्रामपंचायतचे सन्माननीय सर्व सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य, गावातले सर्व तरुण मित्र, आमच्या खांद्याला खांदा लावून कार्यकर्ते, सगळे मंडळी ही खरोखर यशस्वी झालेत असं माझं खऱ्या अर्थानं मत आहे। खऱ्या अर्थानं आज कधी नाही ते एवढं गडिंग्लज आणि या गिजवण्या परिसरामध्ये काम करत असताना ऐतिहासिक आजचा दिवस आहे। खऱ्या अर्थानं कधीही एवढा प्रचंड प्रतिसाद मी बघितला नाही, पण घराघरातनं कुठल्याही प्रकारचं कुठलंही आमिष न देता केवळ आणि केवळ मुश्रीफ साहेबांच्या कामावर प्रेरित होऊन एवढी प्रचंड संख्या आज जमलेली आहे। खऱ्या अर्थानं आज रॅली बघतोय तर या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यापर्यंत साधारण 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर ही सगळी आता रॅली लागलेली आहे। अजून आता निम्मी रॅली झालेली आहे, अजून निम्मी रॅली अजून आपली शिल्लक आहे। पण ह्याच्यातनं सिद्ध होतंय की गिजवण्यासारख्या ठिकाणी आज 80% मतदान व्हायला कोणतीही अडचण राहिलेली नाही। हेच खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांची कामाची पोच पावते। निश्चितपणे मी सगळ्या जनतेला आणि सर्व इथल्या तमाम बांधवांना मी सांगतो, माता भगिनींना सांगतो, या उद्याच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेब निवडून येण्यामध्ये कोणतीही शंका राहिलेली नाही। उद्याच्या फक्त लीड मोजायचा आहे आपल्याला निश्चितपणे, आणि सगळ्यांना तळमळीची मी इच्छा व्यक्त करतो। कागल मतदारसंघातील कडगाव गिजवणे जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून लीड किती मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे। सर्वांचं लक्ष तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात लागलेलं आहे। गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये 2019 मध्ये कडगाव गिजवणे मतदारसंघातनं तमाम जनतेनं त्यावेळी 5117 मताचं लीड आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांना दिलेलं होतं। पण मी आज निश्चित सांगतो, एवढा सगळा प्रतिसाद बघितल्यानंतर कडगाव गिजवणे मतदारसंघातनं किमान 10,000चं लीड दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो। परवा दिवशी जी शरद पवारांची जी सभा झाली त्याला प्रत्युत्तर म्हणून जोरदार गडिंग्लजमध्ये शक्ती प्रदर्शन झालं। मंत्री मुश्रीफांनी देखील चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं। काय वाटतंय एकंदरीत गडिंग्लज, कडगाव, कौलगे, गिजवणे मतदारसंघ आणि उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ, एकंदरीत वातावरण काय वाटतंय मुश्रीफांच्या विषयी? काल जो मेळावा गडिंग्लजमध्ये झाला, शरद पवारांची सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी सभा झाली, खऱ्या अर्थानं त्या सभेलाच एक प्रकारचं उत्तर होतं की बाबा मुश्रीफ साहेबांचं काम काय करू शकतं आणि मुश्रीफ साहेबांचं काम किती प्रभावी आहे हे गडिंग्लजच्या कालच्या सभेमध्ये, विराट सभेमध्ये किमान 25-30 हजार लोक काल येऊन दाखवलेले आहेत। गल्ली गल्लीतनं, बोळाबोळातनं हजारोच्या संख्येनं काल लोंढाच्या लोंढा लोकांची संख्या, माता भगिनी, तरुण मित्र सगळी येत होती आणि त्याचीच खऱ्या अर्थानं पोच आहे। मी एवढंच सांगतो, गडिंग्लज, उत्तूर आणि आपल्या कडगाव गिजवणे मतदारसंघातनं निश्चितपणे किमान 25,000चं लीड मिळायला कोणतीही प्रकारचं हरकत असणार नाही, ह्याची पोच पावती आहे। आपण पाहिलं की कार्यकर्त्यांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। मुश्रीफांना निवडून द्यायचंच असा चंग बांधलेला आहे आणि कडगाव गिजवणे आणि गडिंग्लज शहरातून 25,000चं मताधिक्य द्यायचा संकल्प या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।